नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. भारत आणि रशिया दरम्यान होणाऱ्या 23व्या शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं भारतामध्ये आगमन झालेलं आहे. भारत आणि रशियाचे संबंध अत्यंत जुने आहेत, घट्ट आहेत, अतिशय मैत्रीपूर्ण अशा प्रकारचे आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान संरक्षण, व्यापार, ऊर्जा तसेच जगातील भूराजकीय परिस्थिती आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांनी लक्ष ठेवलेलं आहे की 2030 पर्यंत दोन्ही देशांमध्ये जो द्विपक्षीय व्यापार आहे तो 100 अब्ज डॉलर पर्यंत जावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प सोडलेला आहे. पुतीन यांच्यासोबत जे अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ येणार आहे त्याच्यामध्ये एक अधिकारी असे आहेत ज्यांच्याकडे या विकसित भारताच्या संकल्पाच्या अनेक टाळ्यांपैकी एका टाळ्याची चावी आहे. दोन बड्या देशांचे सर्वोच्च नेते जेव्हा एकमेकांना भेटणं अपेक्षित असतं तेव्हा या भेटीची तयारी बराच काळ आधीपासून सुरू झालेली असते. आधी भेटीच्या तपशिलावर काम सुरू होतं, त्याच्यानंतर सिलसिला सुरू होतो दोन्ही देशाच्या अधिकाऱ्यांच्या गाठीभेटीचा. हे अधिकारी एकमेकांची अत्यंत सविस्तर आणि अत्यंत सखोल अशी चर्चा करतात. त्यानंतर तयार होतो भेटीचा मसुदा. या मसुद्यावर बऱ्यापैकी एकमत झालेलं असतं, कारण सखोल चर्चा करून हा मसुदा तयार करण्यात आलेला असतो. जेव्हा प्रत्यक्ष दोन नेते भेटतात तेव्हा या मसुद्यावर शिक्कामोर्तब होतं, करारावर सह्या होतात, दोन्ही नेते हस्तांदोलन करतात, गळाभेटी करतात. परंतु सगळी तयारी या अधिकाऱ्यांनी केलेली असते. या अधिकाऱ्यांच्या गाठीभेटीतून ही सगळी तयारी पुढे गेलेली असते. अशीच एक अत्यंत महत्त्वाची भेट झाली पुतीन यांच्या भेटीच्या 18 महिने आधी. ही भेट झाली होती रशियाच्या सायबेरिया या प्रांतामध्ये. भारताच्या अणुऊर्जा विभागाचे महासंचालक अजित कुमार मोहंती 2024च्या मे महिन्यामध्ये रशिया भेटीवर गेले होते. रशियाच्या सायबेरियातील टॉम्स्क येथे रशियाची अतिविशाल, अति आधुनिक अशा प्रकारची आण्विक आस्थापना आहे. इथेच त्यांची अलेक्सेई लिखाचेव यांच्यासोबत गाठभेट झाली, सविस्तर चर्चा झाली. भारतामध्ये जशी भाभा अणुशक्ती आहे त्याचप्रमाणे रशियामध्ये रशियन अणुसंशोधन संस्था आहे. त्या संस्थेचं नाव रोसोटॉम. अलेक्सेई लिखाचेव हे या संस्थेचे CEO आहेत. अत्यंत महत्त्वाच्या पदावर असलेली व्यक्ती आहे. मोहंती आणि लिखाचेव यांच्या दरम्यान अत्यंत सविस्तर चर्चा झाली. पुतीन यांच्या भारत भेटी दरम्यान भारत आणि रशियामध्ये अणुऊर्जेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा करार होण्याची शक्यता आहे आणि याची बीज सायबेरियाच्या त्या बर्फाळ जमिनीमध्ये रुजलेली आहेत. पुतीन यांच्यासोबत भारतामध्ये जे शिष्टमंडळ आलेले आहे त्या शिष्टमंडळामध्ये अलेक्सेई लिखाचेव यांचा सुद्धा समावेश आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून अनेक क्षेत्रामध्ये रशियाने भारताला भरभरून सहकार्य केलेले आहे. त्याच्यामध्ये अणुतंत्रज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र आहे. मोहंती आणि लिखाचेव यांची सायबेरियामध्ये जी गाठभेट झाली ती अत्यंत महत्त्वाची होती. हे सहकार्य पुढच्या पातळीवर नेणारी होती. या भेटीमध्ये लिखाचेव यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते असं म्हणाले की भारत हा अणुसंशोधन क्षेत्रातील आमचा अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे. त्यांनी म्हटलं की आम्ही याच्यापुढे भारताला अत्यंत उच्च प्रतीचं असं अणुइंधन पुरवणार आहोत. या दोन्ही घोषणा अत्यंत महत्त्वाच्या होत्या, कारण रशिया हा असा देश आहे ज्या देशाकडे अणुतंत्रज्ञान सुद्धा आहे आणि अणुइंधन सुद्धा आहे. या दोन्ही गोष्टी भारताला पुरवण्याची तयारी रशियाने दाखवलेली आहे. सायबेरियातील ज्या तोम्स्कमध्ये मोहंती आणि लिखाचेव यांची गाठभेट झाली ती तोम्स्क अत्यंत महत्त्वाचं आहे. 1949 साली रशियाने इथे आण्विक आस्थापनेची निर्मिती केली. इथे एक छोटेखानी शहरच बसवलेलं होतं सायबेरियासारख्या अत्यंत बर्फाळ प्रदेशामध्ये. 1990 पर्यंत इथे सर्वसामान्यांना प्रवेश निषिद्ध होता. इथे आजूबाजूला कोणाला फिरकायला द्यायचे नाहीत. 1993 मध्ये इथे एक मोठी दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेमुळे प्रचंड असा किरणोत्सर्ग झाला. त्याच्यानंतर या आस्थापनेची पडझड सुरू झाली आणि 2008 मध्ये इथे अखेरचे जे 2 रिॲक्टर होते ते सुद्धा बंद झाले. रशियाची आर्थिक परिस्थिती खस्तावलेली असताना या आस्थापनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं. परंतु पुतीन यांच्या नेतृत्वाखाली 2025 मध्ये जानेवारी महिन्यापासून इथे पुन्हा एकदा एक अत्यंत आधुनिक अशी आण्विक आस्थापना निर्माण करण्याचं काम सुरू झालं. आणि याच तोम्स्कमध्ये मोहंती आणि लिखाचेव यांची भारत रशियाच्या अणुसहकार्याबद्दल अत्यंत सविस्तर आणि अत्यंत सखोल अशा प्रकारची चर्चा झालेली आहे. अणुऊर्जा क्षेत्रातील भारत आणि रशिया यांच्या दरम्यान जे सहकार्य आहे ते खूप जुनं आहे. 1998 साली तामिळनाडूच्या कुंडनकुलम येथे रशियाच्या रोसोटॉमच्या सहकार्याने 2 अणुभट्ट्या निर्माण करण्यात आल्या. आज सुद्धा या अणुभट्ट्या कार्यरत आहेत. या अणुभट्ट्यातून वीज निर्मिती सुरू झाली. कुंडनकुलम येथेच आणखी 4 अणुभट्ट्यांचं बांधकाम सुरू आहे आणि 2 अणुभट्ट्या प्रस्तावित आहेत. अणुऊर्जेच्या माध्यमातून भारतात 8.8 गिगावॅट विजेची निर्मिती होते आणि त्यापैकी 25% विजेची निर्मिती या कुंडनकुलम येथून होते. मोदी पुतीन भेटीमध्ये अणुऊर्जा हा अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे आणि त्याच्यामुळे या क्षेत्रातील जे अधिकारी आहेत ते वारंवार भेटत होते. सायबेरियामध्ये याची सुरुवात झाली.
मोहंती आणि लिखाचेव यांची गाठभेट झाली 2024 मध्ये. हा सिलसिला 2025 मध्ये सुद्धा जारी राहिला. नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये अलेक्सी लिखाचेव भारत भेटीवर आले मुंबईमध्ये. त्याची पुन्हा एकदा अजित कुमार मोहंती यांच्याशी सविस्तर भेट झाली, सविस्तर चर्चा सुद्धा झाली. BVER 1200 हे रिएक्टर वापरून मोठ्या अणुभट्ट्या निर्माण करायच्या, मॉड्युलर रिएक्टर वापरून छोट्या अणुभट्ट्या निर्माण करायच्या आणि अतिशय कमी वीज निर्मितीसाठी फ्लोटिंग पॉवर युनिट तयार करायच्या, या विषयावर सविस्तर चर्चा झाली. म्हणजे अणुऊर्जेच्या क्षेत्रामध्ये भारत स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने ही चर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि पुतीन मोदी भेटीच्या दरम्यान या चर्चेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पुतीन यांच्या भारत भेटीकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे, विशेष करून चीनचं लक्ष आहे, अमेरिकेचं लक्ष आहे, युरोप सुद्धा या भेटीवर लक्ष ठेवून आहे. ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही भेट आमच्यासाठी महत्त्वाची आहे अशा प्रकारचे संकेत रशियाने वारंवार दिलेले आहेत. पुतीन भारत भेटीवर निघाले आणि तिथे रशियन मंत्रिमंडळामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव होता भारत आणि रशियाच्या दरम्यान जे अणुसहकार्य आहे ते अधिक घट्ट करण्यासाठी एक सामंजस्य करार करण्याच्या संदर्भात. या कराराच्या अंतर्गत भारतामध्ये अणुभट्ट्यांची निर्मिती होणार आहे, अणुभट्ट्यांच्या सुट्या भागांची निर्मिती होणार आहे, त्याच्यासाठी आवश्यक उपकरणांची निर्मिती होणार आहे. या कराराच्या अंतर्गत भारताला इंधन पुरवठा अधिक सुलभ आणि सुकर अशा प्रकारे केला जाणार आहे. भारत आणि रशिया हे दोन देश मिळून तिसऱ्या देशामध्ये असे अणुऊर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरू करतील अशा प्रकारची तरतूद सुद्धा या करारामध्ये आहे. भारताची लोकसंख्या 140 कोटी झालेली आहे. भारताला इंधनाची प्रचंड आवश्यकता भासते. या इंधनाची आपण 80% आयात करतो आणि त्याच्यामुळे देशाचं अत्यंत महत्त्वाचं असं परकीय चलन या इंधनासाठी आपल्याला खर्च करावं लागतं. त्यामुळे हा पैसा जर आपल्याला वाचवायचा असेल तर आपल्याला अणुऊर्जेशिवाय पर्याय नाहीये. भारताला सुद्धा याची जाणीव झालेली आहे. म्हणून 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये अणुऊर्जासाठी भारताने जवळजवळ 20,000 कोटींची तरतूद केलेली आहे. भारतामध्ये 5 स्वदेशी लघु आकाराच्या अणुभट्ट्या निर्माण करण्यासाठी हे पैसे खर्च केले जाणार आहेत आणि हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. 1988 मध्ये आपण कुंडनकुलम येथे अणुभट्टी निर्माण केली, परंतु त्याच्यानंतर बराच काळ असा गेला की या क्षेत्रामध्ये आपली फारशी प्रगती झालेली नाहीये. परंतु आता हा जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्याच्या दृष्टीने भारत प्रयत्न करतोय. अणुऊर्जेच्या दिशेने मोठी पावलं उचलण्याची भारताची तयारी आहे आणि त्याच्यासाठी रशियाचं तंत्रज्ञान आणि रशियाकडे असलेलं अणुइंधन या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कुंडनकुलम येथे आपण जो अनुभव घेतला त्या अनुभवाचा फायदा घेऊन सगळ्या देशभरामध्ये अणुऊर्जेची निर्मिती कशा प्रकारे होईल या दिशेने भारत प्रयत्न करताना दिसतोय आणि त्या दृष्टीने पुतीन यांची ही जी भेट आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची आहे. देशात संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना पुतीन भारत भेटीवर आलेले आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जी महत्त्वाची विधेयक मांडण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये अणुऊर्जेच्या संदर्भात एक महत्त्वाचं विधेयक मांडण्यात येणार आहे. हे क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुलं करणारं हे विधेयक आहे. कालपर्यंत काय परिस्थिती होती? अणुऊर्जा हा विषय फक्त आणि फक्त केंद्र सरकारच्या अखत्यारीत होता. तो या विधेयकाच्या माध्यमातून खाजगी कंपन्यांना आणि राज्य सरकारला खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे पुतीन यांच्या भारत भेटीच्या दरम्यान एक महत्त्वाची घडामोड आपल्या देशामध्ये सुद्धा होताना दिसते. हे जे अणुऊर्जा विधेयक 2025 आहे ते महत्त्वाचं काय हे लक्षात घ्या. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडलेला आहे आणि विकसित राष्ट्राचे जे काही निकष असतात त्यातल्या महत्त्वाच्या निकषांमध्ये तुमच्या ऊर्जेची क्षमता हा खूप महत्त्वाचा निकष आहे. देशाला जर विकसित करायचं असेल तर एआयच्या क्षेत्रामध्ये आपल्याला एक खूप मोठी भरारी घेणं आवश्यक आहे. एआयच्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला देशामध्ये खूप मोठ्या संख्येने डेटा सेंटर उभारावे लागतील आणि या डेटा सेंटरसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वीज लागते. गुजरातच्या जामनगरमध्ये रिलायन्स उद्योग समूह एका मोठ्या डेटा सेंटरची निर्मिती करतोय आणि या डेटा सेंटरसाठी 3 गिगावॅट विजेची आवश्यकता लागणार आहे. देशभरामध्ये अशा प्रकारची डेटा सेंटर निर्माण होत आहेत. येणारा काळ हा एआयचा असेल त्यामुळे स्वाभाविकपणे डेटा सेंटरची संख्या सातत्याने वाढत जाणार आहे. येत्या काळामध्ये क्वांटम कॉम्प्युटर हे जे नवं प्रकरण आलेलं आहे त्या क्वांटम कॉम्प्युटरसाठी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वीज लागणार आहे आणि या विजेची आपूर्ती करणं फक्त सरकारच्या माध्यमातून शक्य होणार नाही आणि त्यामुळे अणुऊर्जेचं जे क्षेत्र आहे ते खाजगी कंपन्यांना सुद्धा खुलं करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार अत्यंत गंभीरपणे विचार करते. म्हणजे 3 घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एकतर रशिया आणि भारताच्या दरम्यान अणुऊर्जेच्या संदर्भात जे काही करार होणार आहेत. 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये भारताने अणुऊर्जेसाठी जी 20,000 कोटीची तरतूद केलेली आहे आणि यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये भारताने अणुऊर्जा क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुलं करण्यासाठी जे विधेयक मांडलंय
या तिन्ही घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि याचा एकत्रित परिणाम जो आहे तो अत्यंत सकारात्मक होणार आहे। 2047 मध्ये अणुऊर्जेच्या क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेण्याचा भारताचा विचार आहे। सध्या आपण 8.8 गिगावॅट अणुऊर्जेची निर्मिती करतो। 2047 पर्यंत ही जी वीज निर्मिती आहे ती 100 गिगावॅट पर्यंत नेण्याचा आपला विचार आहे। पुतिन यांच्या भारत भेटीच्या दरम्यान अणुऊर्जेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे करार होतील याच्याबद्दल कोणतीही शंका बाळगण्याचं कारण नाहीये। परंतु एक आणखी करार होण्याची शक्यता आहे ज्याचा संबंध अणुशी आहे आणि ज्याचा संबंध भारताच्या संरक्षण सिद्धतेशी आहे। रशियाने एक खतरनाक क्षेपणास्त्र तयार केलेलं आहे। हे जे क्षेपणास्त्र आहे भारताकडे जे ब्रह्मोस आहे त्या ब्रह्मोसचा सुद्धा बाप आहे। अत्यंत महत्त्वाची रशियन निर्मिती आहे आणि या क्षेत्रामध्ये रशिया जर भारताबरोबर करार करतो तर भारताची क्षमता अफाट वाढणार आहे। आणि ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये ब्रह्मोसने दाखवून दिलं ब्रह्मोसचा कोणताही तोड पाकिस्तान किंवा चीनकडे नाही आहे आणि रशियाने जर या त्यांच्याकडे असलेल्या नव्या क्षेपणास्त्राच्या संदर्भात भारताशी करार केला तर ते पाकिस्तानसह चीनला सुद्धा अत्यंत जड जाणार आहे। हे अशा प्रकारचं क्षेपणास्त्र आहे ज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला परंतु अमेरिकेलाही ते शक्य झालं नाही। आज जगाच्या पाठीवर अशा प्रकारचं क्षेपणास्त्र जे आण्विक इंधनावर चालतं ते फक्त आणि फक्त रशियाकडे आहे। मी बोलतोय 9M730 ब्युरोवेस्टनिक या रशियाच्या क्षेपणास्त्राबद्दल। ऑक्टोबरमध्ये रशियाने घेतलेली या क्षेपणास्त्राची चाचणी अत्यंत यशस्वी झाली आणि जेव्हा ही खबर बाहेर पसरली तेव्हा युरोपातील देशांची अक्षरशः झोप उडालेली आहे, कारण हे क्षेपणास्त्र जगात फक्त रशियाकडे आहे। ही रशियाची निर्मिती आहे। हे तंत्रज्ञान रशिया वगळता जगातील कोणत्याही देशाकडे नाही आहे, त्यामुळे जगातील कोणत्याही देशाकडे या क्षेपणास्त्राचा तोड नाहीये। ब्रह्मोसचा जो वेग आहे साधारण तेवढाच वेग या क्षेपणास्त्राचा आहे। जमिनीपासून 50 ते 100 मीटर उंचीवर हे क्षेपणास्त्र समांतर उडतं आणि इतक्या वेगाने शत्रूच्या प्रदेशामध्ये धडक देतं की शत्रूला हे रोखणं शक्य नाहीये, कारण ते रडारच्या कक्षेत येत नाही। कमी उंचीवर उडत असल्यामुळे रडारला ते पकडणं अशक्य होतं आणि त्यामुळे रशियाने असं म्हटलेलं आहे की हे क्षेपणास्त्र अजेय आहे। भारत रशियाच्या 23व्या शिखर परिषदेमध्ये मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये चर्चेचे विविध मुद्दे येणार आहेत। त्याच्यामध्ये ब्युरोवेस्टनिक हा एक अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आहे। ब्रह्मोस ही रशियाची निर्मिती आहे। रशियाने हे तंत्रज्ञान भारताला दिलं आणि भारतामध्ये ब्रह्मोसची निर्मिती सुरू झाली। त्याच धर्तीवर जर ब्युरोवेस्टनिकची निर्मिती भारतामध्ये झाली तर पाकिस्तानसह चीनचं सुद्धा धावत दणाणणार आहे। ब्रह्मोसच्या भीतीने पाकिस्तानचा जर इतका थरकाप येतो तर ब्युरोवेस्टनिक सारखं क्षेपणास्त्र भारताच्या भात्यामध्ये आलं तर पाकिस्तान आणि चीनची काय अवस्था होईल याचा तुम्ही विचार करा। ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्र वापरून पाकिस्तानला जे घाव दिले ते घाव अजून भरलेले नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये 1 डिसेंबर रोजी भारताने ब्रह्मोसच्या सुधारित आवृत्तीची चाचणी केली। आधीचं जे ब्रह्मोस आहे त्याचा पल्ला साधारण 300 किलोमीटर इतका आहे। हे जे नवं ब्रह्मोस आहे त्याचा पल्ला साधारण 1000 किलोमीटर पर्यंत असण्याची शक्यता आहे। आधीचे घाव भरलेले नाहीत आणि भारत त्या घावावर आता नवं मीठ मसाला चोळण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आता चर्चा होते ब्युरोवेस्टनिकची। या क्षेपणास्त्राची जर मोदी पुतिन भेटीच्या दरम्यान चर्चा झाली आणि त्याच्यावर काही करार झाला तर पाकिस्तानच्या काळजाची धडधड निश्चितपणे वाढणार आहे आणि ही जी धग आहे त्याचे चटके चीनला सुद्धा बसण्याची शक्यता आहे। जगातील बोटावर मोजण्या इतके देश जर सोडले तर जगातील अन्य देशांशी भारताचे संबंध उत्तम आहेत, मैत्रीपूर्ण आहेत। भारताचा सगळ्या जगभरामध्ये आदर आहे, परंतु हा आदर असून सुद्धा भारताचे जे मित्र देश आहेत ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफरच्या बाबतीत कायम टाळाटाळ करताना दिसतात। भारताने फ्रान्सकडून मोठ्या संख्येने राफेल घेतली, परंतु राफेलचा सोर्स कोड द्यायला फ्रान्सने भारताला नकार दिला। अमेरिकेची परिस्थिती तर आणखी वाईट आहे। अमेरिकेचा आग्रह असतो की भारताने अमेरिकेकडून शस्त्र विकत घ्यावी, परंतु या शस्त्रांचं नियंत्रण स्वतःकडेच राहील असा अमेरिकेचा प्रयत्न असतो। म्हणजे अमेरिकेची इच्छा असेल त्या देशाच्या विरोधात अमेरिकेकडून शस्त्र खरेदी करणाऱ्या देशाला ही शस्त्र वापरता येतात। त्यामुळे अमेरिकेची जी वर्तणूक आहे त्याला दादागिरीच म्हणता येईल, परंतु जो देश भारताचा मित्र असल्याचा दावा करतो फ्रान्स, तो सुद्धा भारताला तंत्रज्ञान द्यायला तयार होत नाहीये। आणि ही जी बाब आहे ती लक्षात घेतल्यानंतर भारत आणि रशिया या देशांची जी मैत्री आहे ती खूप महत्त्वाची वाटते। पुतिन यांची भारत भेट 2 दिवसांची आहे। आपल्या पोतडीतून पुतिन भारतासाठी नेमकं काय घेऊन आलेले आहेत आणि भारताकडून काय घेऊन जाणार आहेत याचा तपशील येत्या 2 दिवसामध्ये उघड होईलच, परंतु ही भेट महत्त्वाची आहे, ऐतिहासिक आहे आणि जगाच्या राजकारणाला कलाटणी देणारी सुद्धा आहे। या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा, न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, धन्यवाद।